सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व चांदोली परिसर पर्यटनाच्या विकासासाठी प्रशासनाने जबाबदारी घेऊन काम केल्यास शिराळा तालुका जागतिक पर्यटन नकाशावर सांगली जिल्ह्याच्या पश्चिम टोकाला असलेले सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व चांदोली परिसर या ठिकाणी पर्यटनाच्या विकासाला चालना देण्यासाठी प्रशासनाने व अधिकाऱ्यांनी महत्त्वाची जबाबदारी घेऊन जाणीवपूर्वक काम केले तर शिराळा तालुक्याचे नाव पर्यटन क्षेत्रात जगात प्रसिद्ध होईल अशी मागणी राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष शिवाजीराव नाईक यांनी केली। शिराळा तहसील कार्यालय येथे शिवाजीराव नाईक व रघुनाथ पोटे उपजिल्हाधिकारी पुनर्वसन विभाग सांगली यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व चांदोली परिसराच्या पर्यटनाचा विकास होणे संदर्भात झालेल्या बैठकीमध्ये नाईक बोलत होते। शिराळा तहसीलदार श्यामला खोत पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी चांदोली वन्यजीव ऋषिकेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। चांदोली पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी आवश्यक सोयी सुविधांची व नैसर्गिक घटकाचा विकास होणे गरजेचे आहे। चांदोली परिसरात मनोरंजन पार्क, पर्यटकांना राहण्यासाठी व फिरण्यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याकडे प्रशासनाने जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे। यामध्ये अभयारण्यामध्ये विविध फुलांचे पठार, धबधबे, अभयारण्य, व्याघ्र प्रकल्प व विस्तीर्ण जलाशय यासारखे नैसर्गिक ठिकाणांचा विकास होण्याच्या दृष्टीने व म्हैसूर गार्डनच्या धर्तीवर गार्डन व मच्छी बीच यासारखे अनेक प्रकल्प मार्गी लावून पर्यटकांना चांगली संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने या बैठकीमध्ये नाईक यांच्याकडून सविस्तर चर्चा करण्यात आली। तर जानाईवाडी येथील एकूण 9 कुटुंबाचे पुनर्वसन गेल्या 26 वर्षापासून दीर्घकाळ प्रलंबित आहे। मणदूर धनगरवाडा यांच्या जमिनीचा प्रलंबित असणारा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावून शिराळा तालुक्यातील आरळापैकी कोकणेवाडी व भाटेवस्ती तसेच मणदूरपैकी मिरुखेवाडी या गावांचे पावसाळी नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण व सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करण्यासंदर्भात प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन आवश्यक निर्णय घेणे आवश्यक आहे। या संदर्भात शिवाजीराव नाईक यांनी अधिकाऱ्यांच्या बरोबर सविस्तर चर्चा केली। तर उपजिल्हा अधिकारी पुनर्वसन विभाग रघुनाथ पोटे, शिराळा तहसीलदार श्यामला खोत यांनी पर्यटनाचा विकास होण्याच्या दृष्टीने गती मिळण्यासाठी अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना करण्याचे मान्य केले। यावेळी शिराळा पंचायत समिती गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, कोकरूड API जयवंत जाधव, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम प्रमोद चौधरी, NN पाटील, ग्रामविकास अधिकारी शुभांगी पवार, कनिष्ठ अभियंता महावितरण VT गुरव, TR तेली, सुरेश शेळके, अनिल वाजे, विजय महाडिक, मार्केट कमिटी उपसभापती भगवान मस्के, शशिकांत सूर्यवंशी, महसूल अव्वल कारकून व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते। सर्वसामान्य जनतेचा आवाज सतर्क लाईव्ह न्यूजकरिता शिराळा तालुका प्रतिनिधी श्री राजेंद्र गावडे। मोबाईल नंबर 7709585960।